माननीय मनोजदादा जरांगे पाटील यांची आज अंतरवली सराटी इथे नवीन हैदराबाद गॅजेटच्या अनुसार महत्वाची बैठक पार पडली आहे। आपल्यासोबत काही मराठा बांधव आहेत, त्यांच्याशी आपण संवाद साधूया। दादा, आपण कुठून आलात? मी गंगाखेड तालुक्यातून परभणी जिल्ह्यातून आलेलो आहे। आणि आजच्या बैठकीत दादाने विशेष जो आपल्याला संदेश दिला आहे तो नेमका आपल्याला काय संदेश दिला आहे दादानी? नेमकं आपलं जे आहे ना, तर ते आपल्या GR मध्ये जे आहे ते आपल्या भावकीतील, आपल्या कुळातील जे आहेत त्यांच्याकडून कुणबी प्रमाणपत्र आपण निघू शकतं। तर पहिले काय करा, जे कुळातील आहेत, कुळातील जातीतील, तर त्यांनी ते प्रमाणपत्र अर्ज घ्या। एक सेतूमध्ये अर्ज भेटतो, ते अर्ज घ्या आणि त्याच्यामधून तो दाखल करा। तिकडं कुणबी प्रमाणपत्राची नोंद नसेल किंवा गॅजेटची नोंद नसेल तर त्या व्यक्तीने काय केलं पाहिजे? अगोदरचे निजामकालीन जे बॉन्ड आहेत, जनावरांचे दाखले आहेत, त्याच्यावर नोंदी आहेत, पण ते अरेबियन भाषेत, फारसी भाषेत नाही किंवा अरबी भाषेमध्ये आहेत ते बॉन्ड। त्या भाषेचं ट्रान्सलेशन करून कुठं नोंद जर आढळली कोणा व्यक्तीची तर त्यानुसार आम्हाला नोंद मिळणार आहे। प्रश्न तो नव्हता की एखाद्या व्यक्तीकडे गॅजेट नसेल, एखाद्या व्यक्तीकडे कोणते प्रमाणपत्र नसेल, आजूबाजूच्या जर एखादं प्रमाणपत्र असेल तर ते लावू शकतो का, काय सांगा? तर आपल्या राज्यात आपल्या कुळ, माझं नाव थोरात आहे आणि राज्यात माझ्या आता आमच्या आंबेगावला थोरात आहे, पुण्या तालुक्यामध्ये आंबेगाव मध्ये थोरात आहे, आंबेगाव तालुका। आणि आमचं तर शिवण सांगतो तुम्ही आप्पेगावला पण थोरात आहे। तर आमच्या आंबेगाव जरी नसलं तर मी आमचे कुळभाऊ म्हणून आप्पेगाव, नाही तर मग पुण्यामधला आंबेगाव तालुका, इथं आमच्या भाऊबंदाची वंश इथे त्यांच्याकडे कागदपत्र असलं तर मी त्यांच्याकडून ते कागदपत्र घेऊन येऊन पहिला मी आता अर्ज घेणार आहे सेतूमध्ये जाऊन। सेतूत पहिला अर्ज घ्यायचा, मग आपल्या गावात ग्रामसेवक, तलाठी आणि अजून एक आपला कृषी अधिकारी, हे 3 माणसं आपल्या गाव पातळीवर नेमेल। तर मग यांच्याकडून ते आपण आपले कागदपत्र देऊन अर्ज त्यांच्याजवळ द्यायचा, आपण नाही लिहायचं, त्यांच्या हाताने लिहून घ्यायचं सगळं। त्यांच्याकडे नुसतं कागदपत्र आम्ही दिले आणि तुम्ही फाईल पुटूप करा। त्यांचं म्हणणं आहे की ते कागदपत्र वगैरे जे असतील ते आपल्याकडे जमा करायचे आणि जमा केल्यानंतर जे काही ऑनलाईन पद्धत असेल म्हणजे माई सेवा केंद्र या ठिकाणी ते दाखल करायचे। दाखल केल्यानंतर ते बंच तयार होईल आणि बंच झाल्यानंतर तो आपला तहसीलला जाईल। तहसीलला गेल्यानंतर त्या ठिकाणची परत पडताळणी होईल, म्हणजे ते तलाठी, ग्रामसेवक, कृषी अधिकारी यांच्याकडे ते परत फाईल जाईल आणि ते पुटअप केल्यानंतर आपल्याला ते व्यवस्थितपणे हीच व्यक्ती ती कास्टसाठी पात्र आहे असं ठरवून देतील, त्याच्यावरती लिहून देतील आणि परत ते डॉक्युमेंट घ्यायचे, आपले महासेवा केंद्र इकडे जायचं आणि ती पुटअप करून अपलोड करून त्यानंतर आपल्याला ते प्रमाणपत्र भेटेल, असं यांचं व्यक्तिगत म्हणणं आहे। अजून एक सांगतो सर, अजून एक सांगतो तुम्हाला मी, आपल्याकडे जो गावात येत ना आपले गाव नोंदणी, त्याला काय म्हणतात? खासरापत्र नाही, वंशावळीवाला भाट। आपल्या आमच्या गावात पहिला भाट आला तर त्यांना आमचं पूर्वीचं असं सांगितलं, आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात मराठी लढणारे पाटील आपण। तर मग आम्ही पुण्यातून कुठं आलो, पुण्याचे आम्ही मूळ पहिले थोरात, पुण्याहून आम्ही आप्पेगावला आलो, आप्पेगावून मग आता देवगिरी किल्ल्याजवळ आंबेगाव आहे आमचं, तालुका गंगापूर, जिल्हा छत्रपती संभाजीनगर। तर आमच्या गावात अजून कोणाची नोंद सापडली नाही। मग त्याच्यासाठी मी आता उद्या असं करणार आहे, आप्पेगावला जाणार आहोत आमच्या कुळ भावाकडं, आणि तिथून मग तिथे जर नाही सापडली तर मग पुणे तालुक्यात आंबेगावला जाणार आहे। यांचं सांगण्याचं तात्पर्य की जे काही भावकी असेल, एका नावाच्या व्यक्ती असतील, नावाच्या व्यक्ती असतील, त्याचे आपण कास्ट प्रमाणपत्र लावून त्या ठिकाणी ते दाखल करू शकतो। गावातील, राज्यातील, तालुक्यातील जिथले असतील तिथले ते आपण जय शिवराय।